रिसनगाव इथे अतिवृष्टी, शासनाने वल्ला दुष्काळ जाहीर करावा। बघा पाण्याची कसली आहे पाण्याची पातळी, इकडं पाणी बघा, इकडे हो का हे गावातले लोक सगळे पाण्याची व्यवस्था गावामध्ये येऊ नये म्हणून हो का हे रोड बघा, हो का हे रोड गेला सगळा फुटून, हो का इकडे शेतामध्ये पाणी आलं, हो का गावात घुसलेलं पाणी, हो का इकडं रिसनगाव इथे अतिवृष्टी आणि शासनाने याचा हे घ्यावा, शासनाने ढगफुटी झालेली आहे रिसनगावामध्ये। तुम्ही हे बघून घ्यावं काय दृश्य आहे ते, आणि शेतकऱ्याला याची तात्काळ शासनाने मंजुरी करावे, अन्यथा तीव्र निषेध केला जाईल। समस्त गावकरी मंडळ रिसनगाव व शेतकरी वर्ग, बांध रस्ता इकडं वरच्या शेतकऱ्याला जाणारा चक संपर्क तुटून गेलेला आहे साहेब, तरी शासनाने ह्या गोष्टीचं लक्ष घ्यावे। शासनाने ह्या गोष्टीकडे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी, शेताला जायला रस्ते राहिले नाही, पुरे रस्ते वाहून गेले, लोह्याला जायला रस्ता नाही, माळापुरीला जायला रस्ता नाही, गाडी कुठून बाईक कुठून जाऊ शकत नाही, तिला फिरू आणलेली आहे। आष्टूर ते रिसनगाव हे 4 जागी, हरणवाडीचा एक पूल तुटलेला आहे आणि हे एक झालेला आहे, तरी शासनाने याची नोंद घ्यावी तात्काळ मध्ये। अतिवृष्टी फुल झालेली आहे, गरीब शेतकरी हा सोयाबीनचं शेत बघा, इकडे एक पाण्यामध्ये आहे, इकडं पुरं पाण्यामध्ये आहे, का बघा पाण्याचा काय पाठ चालू आहे, बिलकुल आले पाहिजे, का घर असे पडून लागले, काय सांगायचे, काय पाणी झालं सगळं रिसनगाव नगरीमध्ये।